तर नमस्कार महाराष्ट्र, मी आपला लाडका चांद भाऊ परत तुमचं एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर. मित्रांनो, व्हिडिओ तर मी 3 जानेवारीला शूट केलं होतं, पण काही कारणास्तव व्हिडिओ अपलोड करण्यास सध्या उशीर झाला. आज मी व्हिडिओ तो अपलोड करणार आहो, तर उशीर झाल्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागतो. तर मित्रांनो, दिवस होता 3 जानेवारी आणि 3 जानेवारी म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. तर त्या जयंतीच्या निमित्तानं मी माझी थोडीशी कला प्रदर्शित केली. ती कला प्रदर्शित म्हणजे काय, तर एक छोटासा प्रयत्न केला, एक रांगोळी काढली आणि त्या रांगोळीचाच व्हिडिओ मी आज माझ्या चॅनलवर टाकणार आहोत. तर तुम्ही नक्कीच पाहालच आणि शेवटपर्यंत पहा आणि कमेंट करा. कमेंट म्हणजे मी स्वतःहून माझी तारीफ करणार नाही. जर ती रांगोळी किंवा माझी कला तुम्हाला आवडली तर तुम्ही ते नक्कीच कमेंट करून सांगा की ते कशी झाली. पण आता त्यामध्ये महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मागे मी एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची एक रांगोळी अपलोड केली होती, त्याचा व्हिडिओ अपलोड केला होता. चांगले पॉझिटिव्ह म्हणजे कमेंट आले, चांगले कमेंट आले, खूप लोकांनी तारीफ केली. आणि पण त्याच्यामध्ये काही काही किडे राहते जे थोडे वाईट कमेंट करते, जे आपण त्याला 1.5 शहाणे म्हणतो. तर होऊ शकते की या रांगोळीच्या व्हिडिओवर तसे कमेंट येऊ शकते. म्हणजे कसे की तुम्ही त्या महापुरुषांचा अपमान केला, ते जमिनीवर नाही टाकायला पाहिजे, त्याच्यावर पाय नाही ठेवायला पाहिजे, असं तसं दुनियाभरचं ते माझ्या मागं लचाण लागलं होतं. पण आता मित्रांनो, ते 8 बाय 10ची रांगोळी, 8 फुटाची 10 फुटाची रांगोळी आणि तिथे जर काढायची आहे, ते आर्ट किंवा कला आपल्याला दाखवायची आहे किंवा ते काम करायचं आहे, तर तिथे पाय ठेवणं म्हणजे तिथे उभं राहणं ते अनिवार्य आहे. त्याशिवाय ते जमणारच नाही ना. तुम्ही एक विचार करा, दुरून तसं करणार नाही. आणि दुसरी गोष्ट, ते जे रांगोळी होती मी असे डायरेक्ट काही जमिनीवर टाकली नाही. एक मस्तपैकी जो आपला बॅनर येते ना, बॅनरचा कपडा, फ्लेक्स बॅनर, त्या बॅनरच्या कपड्यावर कपडा जमिनीवर अंथरून मग त्यावर मी ते रांगोळी टाकली. आणि त्याच्यावर मला उभं राहणं, बसणं, उठणं ते अनिवार्यच होतं. त्याच्याशिवाय ते जमणारच नव्हतं. पण एकदा काय रांगोळी कंप्लीट झाल्यानंतर त्या मात्र रांगोळीचं स्वरूप म्हणजे त्या महापुरुषामध्ये कन्वर्ट होते. म्हणून आम्ही त्यांचा मान सन्मान करतो, त्याला चांगलं प्रोटेक्शन देतो. त्याला आम्ही कोणी म्हणजे कसं कोणाचं काही लागलं नाही पाहिजे, काही नाही पाहिजे, यासाठी आम्ही त्याला चांगलं प्रोटेक्शन देतो. आणि जेव्हा कार्यक्रम निपटतो, कार्यक्रम झाल्यानंतर त्या रांगोळीला मान सन्मानपूर्वक असं झाडून वगैरे काही करत नाही, असं काही नाही. मस्तपैकी प्रामाणिकपणे आणि सन्मानाने ते बॅनरचा कपडा असं अलगद उचलून ते रांगोळी मग आम्ही टाकून देतो किंवा मग ते जमा करून इतरांना देऊन टाकतो दुसऱ्या कामासाठी. तर असं ते होते. तशी घाण कमेंट करण्यापेक्षा, त्या गोष्टीकडे त्या दृष्टीने पाहण्यापेक्षा, एक कलाकाराची कलाकारी, तो कलाकार काय करत आहे त्या दृष्टीनं. आता तो जर विचार केला मित्रांनो, तर मूर्ती घडवणारे, मोठ्या मोठ्या मूर्ती घडवणारे त्या मूर्तीवर चढून ते ठोकपिटाचं काम करतात, त्यावर उभे राहतात, मग त्यांना काय म्हणावं लागेल. तर ह्या गोष्टी थोड्या बाजूले सारून एक कलाकाराची कला कशी आहे ते मात्र तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, थोडा फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवला, कारण तुम्हाला बोर नाही झालं पाहिजे म्हणून. ते 12 ते 13 तासाचं काम होतं. ते 12-13 तासाचं काम काही 2-4 मिनटामध्ये तुम्हाला दाखवावं लागणार आहे. त्यामुळे मी त्याला फास्ट फॉरवर्डमध्ये ते करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझी कलाकारी जर तुम्हाला आवडली तर कमेंट नक्की करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता रांगोळी पाहू.